Good morning, student. In previous video, we have to learn man-made chemical change, then natural chemical change. हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं. In this video, we have to see chemical bond. Chemical bond म्हणजे कशा पद्धतीने बॉन्ड तयार होत असतो हे आपल्याला बघायचं आहे. So, we have seen that relationship between electronic configuration and valency of an element in the chapter inside the atom. मग आपण मागील सेमिस्टरमध्ये इनसाइड द ॲटममध्ये कॉन्फिगरेशन तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याची व्हॅलेन्सी एलिमेंटची कशा पद्धतीने असते, मग ते कसं दर्शवलं जातं. ओके, त्याला कसं आपण बॅलन्स करत असतो, अशा पद्धती कसं असतं ते मागील चॅप्टरमध्ये आपण शिकलेले आहात. या चॅप्टरमध्ये पण आपण शिकणार आहात. बघा पुढे, केमिकल बॉन्ड ॲज देअर इलेक्ट्रॉन octet duplet is complete while atoms with incomplete electron octet duplet from chemical bond. मग जर त्याचा ऑक्टेट जे आहे शेवटचा आउटर ऑर्बिट जे आहे ते कंप्लीट करावं लागतं, त्याला ते कंप्लीट करण्यासाठी तो शेजारी एलिमेंटचा इलेक्ट्रॉन घेत असतो किंवा त्याला देत असतो. याला केमिकल बॉन्ड असे म्हणत असतात या पद्धतीला. ओके, reason for this is that an atom uses its valence electron during formation of chemical bond. Moreover, on forming chemical bond equal to its valency, an atom attain the electronic configuration of complete octet and duplet. हे जे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही कंप्लीट करण्यासाठी त्याची व्हॅलेन्सी जी आहे ती कशी केली जाते, इक्वल करण्याचा प्रयत्न केला जात असतो. आणि केमिकल याला प्रोसेसला केमिकल बॉन्ड असे म्हणत असतात. ते कशा पद्धतीने आहे, फर्स्ट दिलेला आहे आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड कशाला म्हणत असतात बघा. लेट अस फर्स्ट सी how the compound sodium chloride is formed from the atoms of constituent elements sodium and chlorine. For this purpose, let us see the electronic configuration of sodium and chlorine. बघा, सोडियम आणि क्लोरीन याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. सोडियम Na11. मग 11 कसे दाखवत असतात त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि लास्ट याच्यामध्ये 1 शिल्लक राहिलेला आहे. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं सोडियमचं. ओके, नंतर आहे क्लोरीन. क्लोरीनचं दिलेलं आहे 17. तर कसं येतं ऑक्टेटमध्ये 287. म्हणजे बघा असा हा झाला. सपोज दॅट फॉर एक्झाम्पल आपण बघणार आहे Na. ओके, सोडियम फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, नंतर सेकंडमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, आणि लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन येणार. मग हा 1 इलेक्ट्रॉन ज्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी याला 7 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घ्यावे लागणार आहे. मग हा काय करणार, 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा याचा 1 इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याला देत असतो. अशा पद्धतीने हे ऑक्टेट सिस्टीम इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे. We have seen the corrosion that the valency of sodium is 1 as it has 1 electron in its valence shell, and valency of chlorine is 1 as its valence shell is short. On electron to have complete octet, on loss of valence electron from M shell, the penetrated shell L of sodium atom become outermost shell. It has 8 electrons in it. Effectively, sodium attain an electron octet state. However, electron number becomes 10. Hence, positive charge plus 11 on the sodium nucleus imbalance, and Na plus cation carrying the positive charge plus 1 is formed. On the other hand, valence shell of chlorine atoms contain an electron loss of octet state. On expecting an electron from outside octet is chlorine is completed. However,
The charge balance is distributed due to addition of an electron to neutral chlorine atom. This result in the formation of an electron anion Cl carrying a net negative charge -1. बघा, मी तुम्हाला सांगितलं की जो सोडियम आहे त्याच्या लास्ट आउटर मोस्ट शेलमध्ये 11 नुसार 1 चार्ज शिल्लक राहतो, 1 इलेक्ट्रॉन शिल्लक असतो. मग तो दुसऱ्याकडून 7 त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी बघा आपल्याला 2 लास्ट याच्यामध्ये 2 8 16 म्हणजे 8च्या पटीमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन हवे असतात. मग ते येतील का? नाही येणार. मग ते घेणं त्याला कंप्लीट करण्यासाठी तो 1 इलेक्ट्रॉन त्याच्याजवळ आहे, त्याला दुसऱ्याकडून 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. मग 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा तो काय करतो, त्याचा 1 इलेक्ट्रॉन जो आहे बघा, 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो दुसऱ्याला देत असतो. या ठिकाणी दर्शवत आहे बघा, हा 1 इलेक्ट्रॉन तो या क्लोरीनला देत आहे. म्हणजे क्लोरीनला मध्ये 8 क्लोरीनची ऑक्टेट स्टेट 8 होणार आहे. लास्ट आउटर मोस्ट शेल काय होणार आहे बघा, या डायग्रामात दाखवलेला आहे सोडियमचा 2 8 1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 एलिमेंट आपल्याला दिसत आहे, इलेक्ट्रॉन दिसत आहे. नंतर सेकंड याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन दिसत आहे याच्यामध्ये. नंतर लास्ट याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन दिसत आहे. नंतर इकडे क्लोरीन मध्ये बघा 2 8 7. मग या ठिकाणी सुद्धा लास्ट याच्यामध्ये 7 दिसत आहे आपल्याला. मग हे एक घेईल तर ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येईल, म्हणून तो काय करणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट करण्यासाठी याचा 1 इलेक्ट्रॉन या क्लोरीनला देत आहे. आणि क्लोरीन काय होत आहे, निगेटिव्ह होणार आहे, कारण त्याने दुसऱ्याकडून तो घेतलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज येणार आहे. मग या पद्धतीने असे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलं जातं. अंडरस्टँड स्टुडंट? डोंट फॉरगेट. बघा, the chemical bond formed due to an electrostatic force of attraction between the oppositely charged cations and anion is called ionic bond or an electrovalent bond. बघा, ज्यावेळेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होत असतात, कटायन्स आणि अनायन्स हे अट्रॅक्ट होत असतात एकमेकांवरती, तर त्यावेळेस त्याला आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड असे म्हणत असतात. The compound formed by means of one or more ionic bond is called ionic compound. आणि ज्यावेळेस याच्यामध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त आयोनिक बॉन्ड तयार होत असते, तर त्यावेळेस त्याला काय होत असतं, आयोनिक कंपाऊंड असे म्हणत असतात. अंडरस्टँड स्टुडंट? डोंट फॉरगेट.